नमस्कार मंडळी. स्टॉक मार्केट, शेअर मार्केट हा आजकालचा सगळ्यात ट्रेंडिंग विषय आहे. सगळ्या लोकांकडून, मित्रांकडून, सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर तुम्ही नेहमी पाहत असाल की स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवा, तुमचे पैसे डबल, 3 गुणा, 4 पट होईल. पण हे खरं आहे का? स्टॉक मार्केट सेफ आहे का? स्टॉक मार्केट नेमकं कसं वर्क करते? ही काहीच आयडिया न असताना जेव्हा आपण पैसे गुंतवतो, जेव्हा अशा डबल ट्रिपल वाल्या स्कीममध्ये पैसे गुंतवतो, तेव्हा नेहमी आपल्याला लॉस होतो. तर आज आपण बघूया की स्टॉक मार्केट कसं वर्क करते. नेमकं स्टॉक मार्केट आहे काय? स्टॉक मार्केट सेफ आहे का? या सगळ्या गोष्टींचा आज आपण अभ्यास करूया. सेफ, सुरक्षित या शब्दाकडे पाहताना आपल्याला विश्वास, ट्रस्ट या गोष्टी बघाव्या लागतात. स्टॉक मार्केट हे सेफ आहे का, सुरक्षित आहे का? एक्झाम्पल, तुम्ही जर तुमचे पैसे एखाद्या मित्राकडे, एखाद्या फॅमिलीच्या सदस्याकडे, कोणाही एका व्यक्तीकडे ठेवत असाल, कोणतीही तुमची एक जवळची गोष्ट जी की तुम्हाला खूप महत्वपूर्ण आहे, तर ती गोष्ट तुम्ही एका जवळच्या व्यक्तीकडे ठेवताना त्याच्यावर तुमचा ट्रस्ट असतो, त्याच्यावर तुमचा विश्वास असतो. तुम्हाला माहिती असते काही झालं तरी हा माझी ही गोष्ट सांभाळून ठेवेल. तसंच जेव्हा आपण पैसे बँकेत ठेवतो, जेव्हा आपण समजा 1,000 रुपये, 10 लाख रुपये SBI मध्ये ठेवले, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ठेवले, तर आपल्याला माहिती आहे आपले पैसे बँकेत सुरक्षित राहतात. पण बँकेत पैसे सुरक्षित का राहते? कारण की बँक्सवर, सगळ्या बँकेवर गव्हर्नमेंटचं कंट्रोल आहे. RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही या सगळ्या बँक्सवर कंट्रोल ठेवते. जर तुमचे पैसे कोणत्या बँकेने बुडवले, काय झालं, तर RBI त्या बँकेजवळ जाऊन त्यांना म्हणते की या सगळ्या लोकांचे पैसे यांना वापस करा. आणि ज्यामुळे RBI सगळ्या बँक्सवर कंट्रोल असते, तुमचा विश्वास आहे कारण की त्यात सरकारवर तुम्हाला विश्वास आहे. तसंच जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये असाल, तेव्हा इथे खूप साऱ्या गोष्टी समोर येतात. माझे पैसे बुडतील का? माझी एखादी कंपनी माझे पैसे घेऊन पळून जाईल का? किंवा एखादा ब्रोकर माझे पैसे घेऊन पळून जाईल का? या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करण्यासाठी गव्हर्नमेंटची एक संस्था तिथे नेमली गेलेली आहे, ती म्हणजे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही संस्था पूर्ण मार्केटला रेग्युलेट करते, यांना नियमात ठेवते. जरी तुमचे पैसे तुम्ही कोणत्या ब्रोकरला देत असाल, तुम्ही कोणत्या कंपनीचे शेअर घेत असाल, तर ती कंपनी तुमची फसवणूक करू शकणार नाही किंवा तो ब्रोकर तुमची फसवणूक करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करते कोण? सेबी. तर आता आपल्याला कळलंय की सेबी या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करते, म्हणजे मार्केट सेफ आहे. बरोबर आहे, स्टॉक मार्केट सेफ आहे, याच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, स्टॉक मार्केट लीगल आहे. तर आम्ही पैसे टाकायला पाहिजे, नक्की टाकायला पाहिजे. पण त्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक एक्झाम्पल ऐकलं होतं मी जर तुम्ही विमान चालवत असाल आणि विमान क्रॅश झालं, ओके, विमान क्रॅश झालं, तर तुम्ही हे थोडी म्हणसाल की त्या विमानाला प्रॉब्लेम होता, कारण ते विमान दुसऱ्यांनी पण तर चालवलंय. तुम्हाला ते विमान चालवता येत नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे ते क्रॅश झालं. विमानात प्रॉब्लेम असू शकतो, पण बेसिकली तुम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जेव्हा त्या गोष्टीत जाल, तेव्हा त्या गोष्टीपासून तुम्ही काही एक्सपेक्ट करू शकाल, तेव्हा त्या गोष्टी तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार वर्क करतील, कारण की तुम्हाला माहिती आहे कोणती गोष्ट कशी चालते नेमकी. तुम्ही कार चालवायला गेला आणि म्हणाल मला कार उडवायची आहे, मला कार विमानासारखं उडवायचं आहे, इम्पॉसिबल आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे कार जमिनीवर चालते. तर ते पहिले माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण काही प्रश्नांची उत्तरे देऊया. शेअर मार्केट काय? शेअर म्हणजे काय असते? स्टॉक म्हणजे काय असते? कंपनीज काय असतात? IPO काय असते? असे बरेचसे प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहूया. सगळ्यात पहिला प्रश्न, स्टॉक किंवा शेअर म्हणजे काय? बेसिकली हे दोन शब्द जेव्हा क्रिएट झाले तेव्हा काही वेगळे अर्थ असतील, पण आता या दोघांना सारख्याच अर्थाने उद्देशला जाते. स्टॉक किंवा शेअर या दोन्ही याचा अर्थ एकच आहे. जर आपल्याला यातला अभ्यास म्हणजे स्टॉक आणि शेअर या दोन शब्द वेगवेगळे का आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर शेअर्स हे पर्टिक्युलर कंपनीसाठी संबोधले जातात. माझं रिलायन्सचे 10 शेअर्स आहेत आणि जर मला म्हणायचं असेल माझं 3 कंपन्यांचे 1,000 रुपयाचे स्टॉक्स आहेत, तर ते स्टॉक्स आहेत. स्टॉक्स म्हटलं, जेव्हा आपण स्टॉक्स या शब्दाचा उच्चार करतो तेव्हा ते स्टॉक्स कोणत्याही कंपनीचे असू शकतात, पण जेव्हा आपण शेअर हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला एका कंपनीचं नाव आधी लावावं लागेल, कारण की या कंपनीचे माझं इतके इतके शेअर्स आहेत. तर स्टॉक्स आणि शेअर मधला एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. स्टॉक्स आणि शेअर नेमके असतात काय? समजा एखादी कंपनी ABC नावाची कंपनी आहे, समजा रिलायन्स आहे.
रिलायन्सची टोटल व्हॅल्युएशन, रिलायन्स कंपनी जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर ती टोटल व्हॅल्युएशन त्यांचं 100 रुपये, 100 रुपयाची रिलायन्स आहे. रिलायन्सने ठरवलं की मला याचे 10 शेअर्स बनवायचे आणि मी 2 शेअर्स लोकांना विकत घ्यायला देऊन देईल आयपीओ थ्रू. आयपीओ काय असते बघू आपण पुढे. 2 शेअर्स आपण लोकांना विकत घ्यायला देऊन देऊ. तर 2 शेअर्स त्यांनी तुम्हाला पार्टनरशिप करायला संधी दिली. तुम्ही 20 रुपयाचे 2 शेअर्स विकत घेतले. आता कंपनीचे 80 रुपयाचे शेअर्स मुकेश अंबानी जवळ आहे, 20 रुपयाचे शेअर्स तुमच्या जवळ आहे. तर तुम्ही त्या कंपनीचे 20% पार्टनर झालेत. तुमचा पण त्या कंपनीत 20%ची पार्टनरशिप आहे. शेअर्स म्हणजे एवढेच असते. आपण फक्त फरक एवढा आहे की ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज असतात त्यात करोडोमध्ये लाखोमध्ये शेअर्स असतात आणि त्यांची किंमतही तशी असते. तुम्हाला जर बेसिकली पाहायचं असेल ना कोणती कंपनीची कॉस्ट किती आहे, ती कंपनी तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही किती रुपयाला विकत घेऊ शकता. जस्ट त्या कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर्स काढा. आता मला एक्झॅक्टली कंपनीचं कोणत्या शेअर्स किती रुपयाचे माहित नाही, पण समजा रिलायन्स ही कंपनीचे इतके इतके शेअर्स आहेत, त्या एका शेअरची किंमत इतकी इतकी आहे. मला जर ती पूर्ण कंपनी विकत घ्यायची असेल तर नंबर ऑफ शेअर्स इंटू एक शेअर कितीचा याला मल्टिप्लिकेशन केल्यावर टोटल कॉस्ट येईल. आणि ही कॉस्ट जर मी आता जमा केली आणि ज्याची ही कंपनी आहे त्याला ही कंपनी विकायची असेल तर मी एवढ्या कंपनीत रिलायन्स आत्ता विकत घेऊ शकतो. फक्त मला जेवढे शेअर्स आहेत ते एका शेअरच्या किमतीनुसार सगळे शेअर्स विकत घ्यावे लागतील. शेअर्स म्हणजे नुसती पार्टनरशिप आहे. माझी 0.1%ची पार्टनर असो, 10%ची पार्टनरशिप असो, 50%ची पार्टनरशिप असो, तो बिझनेस तुमचा होऊन जाईल जेव्हा तुम्ही त्याचे शेअर्स घ्याल. ओके, शेअर्स कळला. आता मी एक शेअर घेतला, मी त्या कंपनीचा तितका पार्टनरशिप झालो, त्या कंपनीने ग्रोथ केली, माझी पण ग्रोथ होणार, त्या कंपनीचा लॉस झाला, माझी पण लॉस. आता आपण पाहूया आयपीओ म्हणजे काय. आयपीओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं की एखाद्या कंपनीला 20% त्यांची पार्टनरशिप लोकांना विकायची आहे. का विकते कंपनी? पतंजली खूप चांगली कंपनी आहे. लोक वाट पाहत आहेत ती कधी आयपीओ काढेल, पण ती आयपीओ काढत नाही. ते म्हणत नाहीये की मला 20% कंपनी लोकांना विकायची आहे, 20% लोकांना ऍज अ पार्टनर मला घ्यायचं आहे. कारण त्या कंपनीला जर प्रॉफिट झाला तर त्यांना तो प्रॉफिट पण त्या 20% लोकांना वाटावे लागेल. ती कंपनी पूर्णपणे त्यांच्या मालकीची राहणार नाही. त्यामुळे पतंजली काढत नाहीये. पण मग बाकीच्या कंपन्या काढतात. जे आयपीओ काढतात ते खराब असतात, त्यांची कंपनी चालणार नाही असं असते. ते काऊन दुसऱ्यांना पार्टनरशिप? खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यात. बेसिकली आयपीओ 3-4 गोष्टींसाठी निघते असं आपण म्हणू शकतो. जर एखाद्या कंपनीवर खूप सारं कर्ज असेल, ते कर्ज त्यांना फेडायचं असेल, त्यांना सध्या पैशाची गरज आहे, तर ती काही पर्सेंट त्या कंपनीची पार्टनरशिप तुम्हाला विकतात. बरोबर. आता त्यांच्यावर ऑलरेडी कर्ज आहे, मग आम्ही ती कंपनीचा पार्टनर काऊन बनवू? आम्ही त्या कंपनीचे शेअर्स का विकत घेऊ? याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघा. समजा त्या कंपनीवर 10 करोडचं कर्ज आहे, ती कंपनी 100 करोडची आहे, त्याच्यावर 10 करोडचं कर्ज आहे. त्यांनी त्या कंपनीचे काही पर्सेंट शेअर्स लोकांना वाटले, आयपीओ केला, लोक त्या कंपनीचे पार्टनर झाले, त्या कंपनीचं कर्ज फेडून गेलं. आता त्या कंपनीला जो पण रेव्हेन्यू होईल तो डेफिनेटली त्यांना लोकांना द्यावा लागणार आहे. पण त्या कंपनीचं जे कर्जाचं ओझं होतं ते गायब झालं. आता त्यात जेवढा पण रेव्हेन्यू होईल तो मॅक्स रेव्हेन्यू ती कंपनी आपली ग्रोथ करण्यासाठी करेल. त्या कंपनीची ग्रोथ चांगली होऊ शकेल कारण की त्यांना कर्ज, व्याज या सगळ्या गोष्टीतून सुटका मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या कंपनीत इन्व्हेस्ट करू शकता. आता तुम्ही असं म्हणसाल की मी एका कंपनीकडून आयपीओ मधून शेअर्स घेतले, ठीक आहे, दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला शेअर्स घ्यायचे तर तो वापस कंपनीजवळ जाईल, कंपनीला म्हणाल आयपीओ काढा, मला अजून तुमचे पण शेअर्स विकत घ्यायचे किंवा मला तुमचे शेअर्स विकत घ्यायचे नाही, ते कंपनीकडे नाही जाणार. इथे 2 कन्सेप्ट येतात, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ, एफपीओ अशा गोष्टी असतात जेव्हा कंपनी डायरेक्ट लोकांना शेअर विकते. सेकंडरी मार्केट थोडं वेगळ्या प्रकारे वर्क करते. जर तुम्ही एका कंपनीचे शेअर्स विकत घेतले, आयपीओ थ्रू त्या कंपनीचे पार्टनर झाला आणि तुम्हाला त्या कंपनीचे शेअर्स विकायचे असेल, तुम्ही वापस कंपनीजवळ जाल विकत घ्यायला. मे बी कंपनी घेऊ शकते विकत. पण जर कंपनी जवळ आता पैसे नसतील आणि कंपनी आता विकत घेऊ शकत नसेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये जाल. सेकंडरी मार्केटमध्ये ते दुसऱ्या लोकांना विकाल ज्यांना त्या कंपनीत इंटरेस्ट आहे, ते शेअर तुमच्याकडून ते घेतील. आता सेकंडरी मार्केट हे बेसिकली लोक एकमेकांची देवाणघेवाण करतात. माझे शेअर्स मी
माझे शेअर्स मी दुसऱ्या व्यक्तीला विकेल, दुसरा व्यक्ती त्याचे शेअर्स तिसऱ्या व्यक्तीला विकेल. हे सगळे सेकंडरी मार्केट मधले शेअर एकमेकांना विकले जातात. जेव्हा की प्रायमरी मार्केटमध्ये कंपनी डायरेक्ट लोकांना विकते आणि सेकंडरी मार्केटमध्ये लोक एकमेकांना विकतात. आता सेकंडरी मार्केट म्हणजे जायचं कोणाकडे? रस्त्यावरून चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीला म्हणायचं मला या कंपनीचं शेअर पाहिजे, हे जर पैसे मला शेअर दे. नाही, त्याच्यासाठी एक्सचेंजेस बनवलेले आहेत. मुंबईला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दिल्लीला नॅशनल स्टॉक एक्सचेंज, असे 2 एक्सचेंज भारतात इक्विटी मार्केटसाठी आहेत. कमोडिटीसाठी वेगळे एक्सचेंजेस असतात. इक्विटी म्हणजे सगळ्या कंपन्या, ज्या काही कंपन्या सिक्युरिटीज ज्या बनलेल्या आहेत त्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायसाठी आपण एक्सचेंजमध्ये जातो, इक्विटीमध्ये जातो. इक्विटी एक्सचेंज पाहिले आपण, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. एक्सचेंजला तुम्ही ऍज अ दुकान पण म्हणू शकता. तुम्हाला जर एखाद्या तेलाची बॉटल किंवा एखादी अंगाची साबण, आंघोळीची साबण, डेटॉल साबण, समजा तुम्हाला डेटॉल साबण विकत घ्यायची, तुम्ही कोणत्या ना कोणत्या दुकानात जाल, ती साबण विकत घ्याल आणि तुम्हाला समजा त्या साबणीची एक्सपायरी डेट गेलेली आहे, काही पण ती साबण खराब झालेली निघाली, तुम्हाला ती साबण वापस करायची आहे, तर तुम्ही दुसऱ्या दुकानात जाऊन वापस नाही करणार, तुम्ही त्याच दुकानात वापस जाल, त्याला वापस कराल. तशीच एक्सचेंजेस आहे. एक्सचेंजेस मध्ये या एक प्रकारचे दुकान आहे. काही कंपन्या बीएससी मध्ये लिस्ट आहे, काही कंपन्या एनएससी मध्ये लिस्ट आहे. बीएससी मध्ये बेसिकली 5,000च्या जवळपास कंपनी किंवा त्यापेक्षा जास्त कंपनीज लिस्ट असतील. एनएससी मध्ये एक 1,500 ते 2,000च्या मध्यात कंपनीज लिस्ट आहे. तुम्हाला एखाद्या कंपनीचा शेअर घ्यायचा असतो जो एनएससी मध्ये ती कंपनी नसेल, त्या दुकानात ते प्रोडक्ट अवेलेबल नसेल, तर तुम्ही ते बीएससी जवळ जाऊन घेऊ शकता. जर बीएससी कडे आणि एनएससी कडे दोघांकडे असेल तर तुम्ही कोणाजवळ ते प्रोडक्ट विकत घेऊ शकता. तुम्ही विकत घेतला एखादी गोष्ट, ती तुम्हाला रिटर्न करायची आहे. तुम्ही रिलायन्सचा शेअर एनएससी मधून विकत घेतला, घरी आणला, तो शेअर आता तुम्हाला वापस विकायचा आहे, तर तुम्ही वापस एनएससी वाल्याकडे जाल आणि म्हणाल मला हे शेअर विकायचं आहे. तो दुकान तुमच्यासाठी दुसरं ग्राहक शोधेल, दुसरी व्यक्ती शोधेल. तर सेकंडरी मार्केटमध्ये जे आपण पाहिलं, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विकते, तर ही विकण्याची सगळी देवाणघेवाणची सगळी प्रोसेस एक्सचेंजेस थ्रू होते. बरोबर? एनएससी, बीएससी दोन्ही गोष्टी कळल्या तुम्हाला. प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ थ्रू लोकांपर्यंत येते. सेकंडरी मार्केटमध्ये लोक एकमेकांशी देवाणघेवाण करतात, ते एक्सचेंजेस मध्ये करतात. आता पुढची गोष्ट, निफ्टी आणि सेन्सेक्स काय? खूप ऐकलं असणार आहे तुम्ही. निफ्टी 50, निफ्टी पडलं, बँक निफ्टी पडलं, सेन्सेक्स, या गोष्टी बीएससी, एनएससी याच्यासोबतच ऐकल्या जातात. निफ्टी आणि सेन्सेक्स काय? तर निफ्टी हे इंडेक्स आहे, सेन्सेक्स हे इंडेक्स आहे. हे सगळे इंडेक्स आहेत. जसं तुम्ही पाहिलं की निफ्टीमध्ये 2,000च्या जवळपास कंपन्या लिस्ट झाल्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 वेगवेगळ्या कंपन्या लिस्ट झाल्या. बीएससी मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 वेगवेगळ्या कंपन्या लिस्ट झाल्या. बाय द वे एक पॉइंट आहे, तुम्हाला डेटॉलची साबण एका किराणा दुकानात भेटली तर तीच डेटॉलची साबण तुम्हाला एका मेडिकल मध्ये पण भेटू शकते. तर ज्या बीएससी मध्ये कंपन्या आहेत त्या एनएससी मध्ये पण असू शकतात, ज्या एनएससी मध्ये आहेत त्या बीएससी मध्ये पण असू शकतात. पण ऍज आपल्याला माहिती आहे बीएससी मध्ये खूप जास्त कंपन्या आहे आणि एनएससी मध्ये तेवढ्या नाही. म्हणजेच एनएससी मध्ये सगळ्या कंपन्या तर डेफिनेटली नाही ज्या बीएससी मध्ये आहे. तशाच पण एक जर कंपनी तुम्हाला लिस्ट करायची असेल, तुमची स्वतःची कंपनी तुम्ही आयपीओ काढून लिस्ट करायला गेला, तर ते तुम्ही एनएससी किंवा बीएससी कुठे लिस्ट करू शकता किंवा दोन्ही ठिकाणी लिस्ट करू शकता. तर आपण होतो इंडायसेसवर. इंडायसेस निफ्टी, सेन्सेक्स काय आहे? निफ्टी हा एनएससीचा इंडेक्स आहे, सेन्सेक्स हा बीएससीचा इंडेक्स आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स. इंडायसेस किंवा इंडेक्स हे काही नसून त्या एक्सचेंज मध्ये असणाऱ्या काही कंपन्या कशावर करतात. निफ्टी म्हणजे एनएससी मध्ये असणाऱ्या टॉपच्या 50 कंपन्या, त्याची त्यांनी एक इंडेक्स तयार केली. इंडायसेस का तयार होतात? तर तुम्हाला जर समजा बघायचे असेल की भारताच्या सगळ्या कंपन्या कशा परफॉर्म करतात, त्या चांगल्या परफॉर्म करताय, खराब परफॉर्म करताय, तर तुम्ही जर एनएससी वर गेला, एनएससी या नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर गेला, तर त्याच्यावर काही तुम्ही पूर्ण ज्या 2,000च्या जवळपास कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या स्क्रोल करून करून एक कंपनी अशी परफॉर्म करते, दुसरी कंपनी अशी परफॉर्म करते, सगळी बघत बसाल. त्यात 1,000 कंपन्या चांगल्या परफॉर्म करू शकतात, 1,000 कंपन्या खराब परफॉर्म करू शकतात. म्हणजे मार्केट स्टेबल आहे का? तसं नसते. समजा एखादी कंपनी 1,000 रुपयाची एक कंपनी आहे जी की खूप चांगली परफॉर्म करते आणि 10 रुपयाची एक कंपनी आहे जी की खूप खराब परफॉर्म करते, तर त्या 10 रुपयाच्या खराब परफॉर्म करणाऱ्याचा कंपनीचा इम्पॅक्ट 1,000 रुपयाच्या चांगल्या परफॉर्म करणाऱ्या कंपनीचा इम्पॅक्ट पेक्षा खूप कमी असणार आहे. कारण की 1,000 रुपयाची एखादी कंपनी जर भारताला 100 रुपये जरी कमवून देत असेल,
आणि 10 रुपयाची एखादी कंपनी जर भारताचा 5 रुपये लॉस करत असेल तर ओव्हरऑल मध्ये भारताला 95 रुपये भेटलेलेच आहे. तर त्यासाठी एक इंडेक्स हा अशा प्रकारे तयार केला जातो, ज्या भारतातल्या ज्या NSE मध्ये आता NSE मधल्या ज्या कंपन्या निफ्टीमध्ये निफ्टी NSEचा आहे, तर ज्या भारतातल्या NSE मधल्या टॉपच्या 50 कंपन्या घेतल्या त्यांनी आणि त्या टॉपच्या कंपन्या कशा निवडल्या? मार्केट व्हॅल्युएशन त्यांचं जास्त असलं पाहिजे, सगळ्यात मोठ्या कंपन्या असल्या पाहिजे, सगळ्यात जास्त लोक त्यात ट्रेडिंग करत असली पाहिजे, अशा टॉपच्या 50 कंपन्या निवडल्या. अशा वेगवेगळ्या क्रायटेरियानी टॉपच्या 50 कंपन्या निवडल्या आणि त्या टॉपच्या 50 कंपन्यांचा एक ॲव्हरेज व्हॅल्यू काढली. आता जेव्हा ती व्हॅल्यू वर जाईल म्हणजे स्टॉकच्या 50 कंपन्या चांगले परफॉर्म करत असेल तर तुम्हाला ओव्हरऑल मध्ये कळून जाईल की मार्केट चांगलं परफॉर्म करत आहे. जर त्या 50 कंपन्याची व्हॅल्यू कमी होत असेल, त्या खराब परफॉर्म करत असेल, त्याची स्टॉक प्राइस डिक्रीज होत असेल तर तुम्हाला ओव्हरऑल कळून जाते की मार्केट सध्या खराब परफॉर्म करत आहे. तर हे एक इंडेक्स आहे जे की तुम्हाला दाखवते की ओव्हरऑल मार्केट कसं चालू आहे. तसंच BSEचं सेन्सेक्स आहे ज्याच्यात 30 कंपन्या, सेन्सेक्स 30 कंपनीचं बनलेलं असते, निफ्टी 50 कंपन्याचं बनलेलं असते. सेम BSE मधल्या टॉपच्या 30 कंपन्या घेतल्या, त्याचा इंडेक्स बनवला, तो इंडेक्स खाली जात असेल तर ओव्हरऑल कळते आपल्याला की सेन्सेक्स BSE मधल्या कंपन्या व्यवस्थित परफॉर्म नाही करताय किंवा ते वर गेल्या तर चांगले परफॉर्म करत आहे. जे सेन्सेक्स आहे हे S&P ग्लोबल रेटिंग एजन्सी आहे, स्टँडर्ड्स अँड पुअर्स, ते मेंटेन करतात. तसंच NSEचं जे निफ्टी आहे ते IISL म्हणजे इंडिया इंडेक्स सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट लिमिटेड हे मेंटेन करते, जी की इंडियाची एक रेटिंग एजन्सी असल्यासारखी आहे. तर IISL हे इंडियाच्या या 50 कंपन्या मॅनेज करत राहते, कोणत्या असल्या पाहिजे कोणत्या नसल्या पाहिजे. S&P हा सेन्सेक्स मॅनेज करत राहते. समजा निफ्टी मधली एखादी कंपनी चांगली परफॉर्म करत नसेल, त्या कंपनीची एक व्हॅल्युएशन लोक त्यात ट्रेड करत नसतील किंवा त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला तर IISL त्या कंपनीला बाहेर काढून जी 51 नंबरला आलेली कंपनी आहे ती 50 वर आणते आणि ती त्या इंडेक्स मध्ये सामील होऊन जाते, ती त्या इंडेक्स मध्ये मिळून जाते आणि तो इंडेक्स एक नवीन तयार होतो. हा इंडेक्स वेळोवेळी अपडेट करत राहतात. असं नाही की आज निफ्टीमध्ये 50 कंपन्या आहे, हा या 50 कंपन्याचा एक इंडेक्स बनवला तर तो पुढच्या 50 वर्ष पण त्याच 50 कंपन्या आपल्याला पूर्ण दर्शवत राहतील की मार्केट कसं चालू आहे, इंडियातल्या कंपनीज कसं चालू आहेत. त्यामुळे ते त्याला अपडेट करत राहतात आणि आपल्याला ओव्हरऑल मध्ये ज्या ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्म करतात, भारताच्या इकॉनॉमीची ग्रोथ होत आहे की नाही हे दर्शवतात. तर निफ्टी हे आपल्याला दर्शवते. अशाच वेगवेगळे इंडेक्स आहे. निफ्टीमध्ये तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी IT, निफ्टी फार्मा असे वेगवेगळे इंडेक्स भेटेल. बँक निफ्टीमध्ये ज्या टॉपच्या 12 बँक्स आहेत भारतातल्या, ज्या SBI, ॲक्सिस बँक, ICICI बँक, HDFC या सगळ्या बँकांना बँक निफ्टी या इंडेक्स मध्ये टाकलं जातं. आता निफ्टीमध्ये फक्त बँक्स नाही, बाकीच्या पण गोष्टी आहेत. मला फक्त भारतातल्या बँक्स कशा परफॉर्म करताय, बँकिंग सेक्टर कसं परफॉर्म करत आहे हे बघायचं असेल तर मी बँक निफ्टी या इंडेक्स कडे बघेल. तो इंडेक्स मला फक्त त्या सेक्टर विषयी माहिती देईल. जसं मी निफ्टी IT किंवा निफ्टी फार्माकडे बघितलं तर मला फार्मा सेक्टर किंवा IT सेक्टर कसं परफॉर्म करत आहे याचा एक अंदाज येईल आणि त्यासाठी हे इंडेक्स आहे. इंडेक्स हा एक स्टॉक नसून काही कंपनीचं एक ॲव्हरेज व्हॅल्यू काढून आपल्याला अंडरस्टँडिंग साठी बनवलं गेलेलं आहे. पण इंडेक्स मध्ये बाय सेल करता येते. निफ्टी सध्या 11,500च्या रेंजमध्ये आहे. तर जर मला एक कंपन्या नाही घ्यायच्या, मला माझे पैसे त्या 50ही कंपन्यात लावायचे, ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात, त्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या 50 कंपन्याचा एक शेअर घेत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही ETF मध्ये पैसे टाकले तर ते त्या 50ही कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील आणि जशा त्या 50 कंपन्या टॉपच्या 50 कंपन्या ऑफकोर्स भारतातल्या तर त्या चांगल्या परफॉर्म करतील, तुमचे पैसे वाढेल. एका कंपन्या असं म्हणतात की एका कंपन्यात इन्व्हेस्ट करणं हे थोडंफार रिस्की असते, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपनीत ऍटलिस्ट 5-10 कंपन्यात तरी डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे. तर आतापर्यंत आपण पाहिलं सेबी काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी की पूर्ण मार्केटला रेग्युलेट करते. शेअर्स काय असतात, स्टॉक्स काय असतात, स्टॉक शेअर एकच आहे आपण पाहिलं. स्टॉक्स आणि शेअर घेणे म्हणजे आपण त्या कंपनीचे पार्टनर होणे, एक प्रकारचा तेवढा पर्सेंट त्या कंपनीचा भाग आपण विकत घेतोय, ती कंपनी विकत घेतोय हे आपण पाहिलं.
जर कंपनीला त्यांचे शेअर्स मार्केटमध्ये काढायचे असेल, लिस्ट व्हायचं असेल, तर त्यांना एक्सचेंजेसवर लिस्ट व्हावं लागते. त्यासाठी ते त्यांचा IPO काढतात, हे आपण पाहिलं. IPO काढल्यानंतर जेव्हा ते शेअर्स लोक विकत घेतात, तेव्हा ते त्यांना दुसऱ्या लोकांना विकायचे असतात. ते त्या शेअर्सचे एक्सचेंज करतात, ते शेअर एकमेकांसोबत. ते एक्सचेंजेस काय असतात, NSE BSE, जी की पूर्ण सेकंडरी मार्केट आहे. सेकंडरी मार्केट काय आहे, आणि एक्सचेंजेस नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे 2 प्रकारचे एक्सचेंजेस आपण पाहिले. इंडेक्स, सेन्सेक्स, निफ्टी हे काय असते आपण पाहिलं. सेन्सेक्स हे BSE चे इंडेक्स आहे, निफ्टी हे NSE चे इंडेक्स आहे. सेन्सेक्स मध्ये 30 कंपन्या आहे, निफ्टी मध्ये 50 कंपन्या आहे. निफ्टी IISL मॅनेज करते, सेन्सेक्स S&P मॅनेज करते. अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण पाहिल्या. पुढच्या भागात आपण डीमॅट अकाउंट काय असते, ब्रोकर्स काय असतात, डिपॉझिटरीज काय असतात वेगवेगळ्या, बँक्स का रिक्वायर आहे आपल्याला, किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स काय असतात, ओव्हरऑल एक मार्केट कसं वर्क करते. सेकंडरी मार्केटमध्ये आलात तुम्ही, तर तुम्ही ज्या काही गोष्टी घेता देता, हे सगळं मॅनेज कसं करते. सेबी मॅनेज करते डेफिनेटली, कारण सेबी सगळ्यात टॉप पोझिशनला आहे. तर सेबी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करतात, सगळ्या काय काय गोष्टी बनवून ठेवलेल्या आहेत त्यांनी, या सगळे ट्रान्झॅक्शन, सगळे एक्सचेंजेस सुरळीतपणे चालण्यासाठी. हे सगळं काय असते हे आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत मंडळी मजेत राहा. फायनान्स, आर्थिक, वित्तीय माहिती गोळा करत राहा, कारण की पैसे कमवणंच इम्पॉर्टंट नसते, त्याला मॅनेज पण करता आलं पाहिजे. त्याला व्यवस्थित ठिकाणी इन्व्हेस्ट पण करता आलं पाहिजे, आणि ते ग्रो झाल्यावर आपल्यालाच फायदा होईल. तर पुढच्या भागात मिळूया. तोपर्यंत नमस्कार.